आज रामनवमी आणि रामनवमी निमित्त नाशिकच्या प्राचीन आणि ऐतिहासिक असे काळाराम मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। आपण बघू शकतोय का मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी काळाराम मंदिरात दर्शनासाठी येत आहे आणि मंदिर प्रशासनाकडून देखील या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। 10 मिनिटात भाविकांना दर्शन घेता येईल यासाठी त्यांनी जे तयारी करण्यात आलेली आहे। तसेच संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। मंदिर परिसरामध्ये रांगोळी देखील करण्यात आलेली आहे आणि आज पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहे मंदिर विश्वस्त, आपण त्यांच्याशी बोलूया। आज राम जन्म उत्सव आहे, कशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे? मी सर्वांना प्रथम या ठिकाणी रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। 100 सूर्यग्रहणाचं जेवढं पुण्य सांगितलंय तेवढं एका रामनवमीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। आज नाशिकच्या जगप्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये पहाटेपासूनच हजारो भाविक हे दर्शनाकरता आलेले आहेत आणि 10 मिनिटात त्यांचं दर्शन या ठिकाणी होईल अशी व्यवस्था आपण केली आहे। सकाळी 5 वाजता या ठिकाणी काकडा आरती संपन्न झाली। आत्ता महापूजा संपन्न झाल्यानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती प्रभू रामचंद्रांना जे प्राचीन दागिने आहेत, जी ज्वेलरी आहे ती त्या ठिकाणी घातली जातील। महावस्त्र, पट्टवस्त्र त्या ठिकाणी नेसवले जातील आणि 12 वाजता या ठिकाणी पंजेरी, श्रीखंड, साखरफुटाणे याचा प्रसाद दाखवून माझे धाकटे भाऊ राघवेंद्र पुजारी यांच्या हस्ते आजची जी रामजन्म महोत्सवाची मुख्य 12 वाजेची आरती आहे ती संपन्न होईल। त्याचप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता वर्षातनं एकदाच होणारी अन्नकोट महानैवेद्य आरती ही संपन्न होते। आपण दिवाळीला जसे वेगळे वेगळे पदार्थ करतो असे साधारणतः 250 ताटं ही रामाला नैवेद्याला ठेवली जातात। चांदीच्या ताटावरती सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं आणि आमच्या घरातील सर्व स्त्रिया प्राचीन पट्टवस्त्र अलंकार धारण करून त्या ठिकाणी अत्यंत सजून नटून थटून त्या ठिकाणी आलेल्या असतात आणि अत्यंत देवदुर्लभ असा सोहळा आज संपन्न होत आहे। मी रामनवमीच्या शुभेच्छा सर्व दर्शकांना देतो। एकूणच आज श्रीरामाचा जन्मोत्सव आहे आणि आज दुपारी 12 वाजता श्रीराम यांचा जन्मोत्सव या मंदिर परिसरात साजरा करण्यात येणार आहे आणि आज सकाळपासूनच नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। तबरेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।